आज गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणारी, गरिबांसाठी आशेचा किरण ठरलेली रुग्णवाहिका आज आगीत जळून खाक झाली आहे। ही घटना चामोर्शी तालुक्यातील दोडकोली वाघोली परिसरात घडली। अहेरी चामोर्शी पंचायत समितीचे माजी सदस्य प्रमोद भगत आणि गडचिरोली जिल्हा परिषद सदस्य कविता प्रमोद भगत यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली रुग्णवाहिका क्रमांक MH33 G618 ला अचानक आग लागली। ही रुग्णवाहिका केवळ एक वाहन नव्हती, तर ग्रामीण भागातील गरिबांसाठी जीवनदायी आधार होती। गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णवाहिकेने नागपूर, सेवाग्रामसह विविध मोठ्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना वेळेवर पोहोचवून शेकडो जीव वाचवण्याचे पवित्र कार्य केले होते। दिवस असो की रात्र, पाऊस असो की ऊन, ही रुग्णवाहिका लोकांच्या आयुष्यासाठी धावत राहिली। घटनेच्या दिवशी वाघोली येथून एका रुग्णाला घेण्यासाठी जात असताना दोडकोली आणि वाघोली दरम्यान अचानक रुग्णवाहिकेतून धूर येऊ लागला। परिस्थिती ओळखताच चालकाने तत्काळ बाहेर उडी मारली। सुदैवाने त्यावेळी रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नव्हता, म्हणून मोठी जीवितहानी टळली। परंतु काही क्षणांतच संपूर्ण रुग्णवाहिका आगीत जळून खाक झाली। आज या रुग्णवाहिकेच्या निधनाने दोडकोली वाघोलीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। नागरिक भावुक होत म्हणून आहेत। शेकडो जीव वाचवणारी रुग्णवाहिका आज आपल्यापासून हिरावून गेली। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना तात्काळ नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे। ग्रामीण भागासाठी अत्यंत आवश्यक असलेली ही आरोग्य सेवा पुन्हा सुरू व्हावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे। लोकनाय न्यूज मराठी प्रतिनिधी व्यंकटेश चालुरकर, अहेरी।